दिवशी येतं 9 तारखेला रक्षाबंधन. 9 तारखेला ना 9 तारीख तर उद्याची ना तर एवढा माझ्या रगीशी जसा बोलले नाही का काही नाही. मशी रक्षाबंधन आहे तर पाहणा आवरवल असावा. पण मी ना नावाची मंगली पाहणा नेले वगैरे तर राहायची नाही. एवढे सौ घरात येले तर बरोबर करत हा फार सारं हुशार यो. पण मी ना त्याच्याहून हुशार. हा तर मला काय करायचं सांगस. हाय भा मी सकाळी चोडा कोणावर रग जसा करत आहे तिकडे घरची मी रगीत जसा आलो होतो ना आता पहिलाच गरम मोडेल आहे. उगाच राहायला लागेल ना एखाद लगाव जर माझे. अरे पण मी मानस का मी पण तेच शेटची आवली जातील सा. पण तुला काय मी कामावर घेऊन जातील काय तुझा जातील ना. आता काय करू मलाच काहीतरी करायला लागेल. तर सांग ना शेटलं ना मांग पैसे. पण काय करू जरा भोलावाय लागेल. मी तुला समजून सांगत आहो तुमचा तुम्ही काही पण करा पण माझं नाव नको मध्ये ना नाही शेट बेट ठिका म्हणा. हा ठेव ना परत फोन नको करतोस. हट तिकडं तू कामा हा तीन आहे ना. हाय तिकडं वालक्याचा ताल जसा गेला आहे अख्ख्या मरद जसा आला. हा नाही इकडं मोगरा तर मोगरा मरद जसा आला आहे. जरा कटिंग जरी करून नांगायला लागेल मग भाऊ बेस मिले ना. काय रे ना कोणाशी का चढारा गीत फोनावर बोलत होतास. हो तर समीर कामावर जाधेल मी आवनेल जाधेल तेच शेटचे तो कामावर येतील. आता शेटने त्याचे पैसे नाही दिले होते मला सुधीच फोन करून सांगा मागून सांगा दे तर का मेहा त्याला कामावर दिला आहे. तो युस्त सम्या पण तो तुझा चांगला मित्र ना रे. मित्र तर काय झाला सुधीच तो काय कराय फोन करायचा राग नाही माणसाला. ए ना मी काय सांगत होतो पाहना गेला परत जाऊन देस जरा रग्गी तुझ्या आहे. गरम जसा व्हायला लागला आहे. मी काय सांगा काय जिसे समझो ना रेशम को डोर भैया मेरे राखी का मतलब है प्यार भैया. हे ना गाज करत आहे जा ना ते तिकडे गाणी सांग धडाचा आवाज आहे कावल्याचा जसा. म्हणजे मी आता गाणी पर बोलो सा. मेरे राखी का मतलब है प्यार भैया मेरे राखी का मतलब है प्यार भैया. आज ओढा कसा करे भावासवर प्यार जसा आला. आला म्हणजे उंदी रक्षाबंधन आहे. उंदी एक बहिणीस भावाचे राखी बांधाय जाय त्याला सांगत रक्षाबंधन. तर मला हो माहित नाही बारीक मी नाही सांगतेस तरी. हा नाहीच सांगतेस उद्या उठून कुठं जातास ना मग सांगतास मला नाही येवा येते. तोंड फार चालत आहे तुझा जरा खात पण चालव. ती शेतावर कामा हा शेतावर आलीस तर ओढा गवत घेऊन आलीस नाही आणि तिकडे ओढा भू कापून ठेवला आहे. तू आलीस घरानं मंगाया झडत होती काय कामाची संग आहे सुनस. तर मी तिकडच तोडत नाही झगडा ना. मी ऐक तुला काय सांगते ह्याचा पण असाच पण हरीला तोडत नाही झगडायचा. चुका झालंय काय तोंडावर नाही सांगत गेले का मंगा लागत झगडायला तर कोणाला ऐकवत काय जून. टाकीत पाणी भरून ठेवायला लागेल मोगऱ्याला. पाणी लेट आहे ते काढून टाकायला लागेल ना जरा चांगला भरून ठेवायला लागेल. ओय ओय नेसी ना ओय सांग ना नेसी सांग. एवढं दिस झालं भावासने एकदा तरी फोन केला नाही चालली मोठी राखी बांधायला. फोन नाही केलं होतं काय झालं पण रक्षाबंधन ते वर्षात एकदा आहे ना. मला जायचा म्हणजे जायचा चल जाऊ. हा तर जाऊ एवढी नको कटकट करस जरा काय काय तयार नाही सारो इसी ती सारो इशी तर बेस ना मला लगीन करतास ना. लगीन करतो तोड्यात काय डोला वडकून होतास. वडकून म्हणजे तोड्यात ओढी नाही बोलत होतीस याथून 2 एक दिवस झाला हा पकी लागलीस बोलायला. मी तर जाण ना तुला म्हणेन कामा नाही ती घरा कुठंच कसे तर सांगला ना एकदा नेनसा थोडी काय करे कटकट करायची. कटकट बेस दुखवायला तू ओढे जोरात दिलास. दुखवायला दाखव सांगला ना एकदा नेनसा. यो निसरट अजून 12 वाजवतच तो दादाने फोन करेल तर सांगा काय सांगा लवकर ये नाही तर काही पडेलच नाही. हा तर येई सा तू कर ना तयारी तुलाशी तयारी करायला टाइम होय माझा काय मी असाच तरी येईन. हा असाच बेस तो धडाचा आहेस असाच तरी.
काय तर ना कोढा झाली काय आहे अजून तयारी? थांब ना, जरा पावडर तर लावून देस. मेहनतचे पाहणं जायचं आहे ना, आम्हाला बेस्ट दिसलो पाहिजे. तुझा काय तिकडे दुसरा नाही लगीन व्हायचा? तर का तुझा दुसरा लगीन व्हायचा आहे तरी होती एवढी लालीना पावडर लावलीस? तू ते कैचन तो तसाच आम्हाला बेसला काय जातं नुसती रगा करायला. सात चौथा बेस नेटलीस, एवढा टाइम लावला असताही नाही मी काही सांगला. चल ना चल पटकन चल. घेऊन जायचं आहे काय टाइम होल. इकडं कुठे येस? तू असा जा ना, मी इकडची जाय. ते मेन रस्त्यावर जा ना, वाट हेरतोस. जा पटकन. लवकर ये तिकडं, मी जास्ती टाइम नाही थांबन. कुठं जात आहे अजून विसरून. काय रे ना कुठेची गाडी आणली? मागली ते विठ्या पैसे. अय ना मी पेट्रोल टाका ना ना तू थंडा पिस थंडा. ये पटकन बस. थंडा नाही, ते पैसे मागशील ते नाही. आता पेट्रोल टाकलासा पेट्रोल नाही. बसली काय? हाँ? कौन रे कौन मिला दारासीन न होन वाजवी तो? काय करा एवढा आवाज बंद कर ना. अरे आता गाडी घेऊन आलो हं. अवकाली आणलीस गाडी? अवकाली म्हणजे रिक्षात येतीस? अरे यो भाव आला कोडे घरासीन न होन वाजवी तरी मी ना गेलोच नाही वाढत होते. तू काय ना जा ना खुर्च्या घेऊन ये. खुर्च्या काय तुला घेऊन ठेवेल तर होत्या त्या तर माजून ना फोडून टाकेल. एक तर माझ्या डोक्यात असेल हे अजून दुखत आहे. बिचारी ना भाव ना आलाय काय का मला त्याची समोर इज्जत शिकायची. भाऊ बेस ना? हां बेस ना. पावणी झाली? हां झाली ना आता झाली. आता चालू. असा तर काय ग बहिणी तू राखे बांधाय जातील का नाही? अगं जातच होती ना, तयारी केली ती. हो तुमची वाट नांगत आहे. तुमचीच वाट नांगून ना होतो. ऐसा तर जा ना पटकन, राखी बांध ना, आपल्याला जायला लागेल. जा ना तर सट बिट घाल. असा हां ये भाऊ या ताई ये चल. या ना घरा चटई पटई करू का या घराचा बाहेर नाही काही ना. नुसता गरम आहे भावाच्या घरात. लाईट नाही बाईट की भावना फाटेल चटई. तू कोठे इकडे मध्येच बसला असतं राखे बांधायचे ना तर राख्या बांधायच्यात बांध ना. सरक नातीस आहे. आय बसून देत नाही. आवरवायचं नाही ना मला. इला तर घरात सांग बसा चटईवर ना, बसलो नाही तर उठवला. बाई हां ना घरा बेसत ना. बेसीस ना. असा ना भाव पेतो का नाही. नाही बिजा पेल फार पेतो. बेस ना खोले त्यांना ओढायचे. कोठं अडशील माझेच लगावा तो. आम्हाला काही उलटा सांगला काय तिला आम्हाला नाही सहन होय. फार रग करीतो. नांगूनच समजलं आल्याला खोटी चेहऱ्यावरचीच. सकाळची फार त्याला हट करून ना आवरवला इकडे नाही येतो. काय दसा करीत होता जायला. फार ना काय ना वहिनी बेस ना. हा बेस ना. सगळं काम करत हवी ना. करे ना सगळं काम कर. मला सांगायचं हे कर ते कर असं कर ना तू पण करस. तर काय करशील मग. करतो एक दिवस पगार आगी देईल त्यांना दोन मारलं तर त्यांना बसला ना असला वाहरण घेणे आली ना फलत नाही कमी नाही फाटे तिथे नाही करशी. काय सांगता बाहे मला ते असं वाटे ना आपले दोघं मार खाय जल मला ऐकायला तसा तर मला वाटे. ए बांध ना राखी. चला था जा कोड घडीभर थांबा ना. मी थंडा नाही जातो भाऊ. घडीभर थांबा थंडा घेऊन लगेच चालू. भाऊ थंडा तो काय करायला मंगा पिऊ ना एखादीस. नाही तर एवढे वर्षाची आणि असं थंडा आणि तर ना घडीभर होते तर दुकान कसं काय. जा तर जाणे पण लवकर जोस. भाऊ घडीभर चावी देत असतं त्यांना येतो. पण भाऊ गाडीत पेट्रोल नाही आहे ते जास्ती ते नाही ना होते ओलं नसेल दिसा ना कुठं काय दुकान तशी लगेच गेले. अरे पण गाडी दुसऱ्याची आहे, माझी रे तिथे काय नाही. नाही तर तसं काही नाही. मी चालवीन तू तसा बेस्ट गाडी पाड्याला असं एक टायरवर हिंडवी पण भाऊ गाडी दुसऱ्याची तर ना, माझी रे तिथे दुसऱ्याची गाडी तर खाय जा तुझी गाडी. तेच तर. जा पटकन जाणे. हा बेस जाव. हा पाणी हो पक्का जोर जसा करून राहिला आहे ना. तेच तर ना छत्री पण आणलेला आहे. तर आणताच तू तो यो भाऊ आत्ताच ते गेला ना, काय करायला फोन करत हवा. तू चल ना तुला बियर आणायचा आता फोन करत हवा. काय रे भाऊ. हॅलो भाऊ. हा बोल ना भाऊ गाडी पाडली आहे मी. काय गाडी पाडलीस. काय गाडी पडली. भाऊ कसा काय ते गाडीचा बिरीकूत नाही लागला. हो नाही लागली बिरी. निस्ता घेऊन आलो गाडी आईच पडते सांग.
अरे भाऊ यो होतात ना आपले घराकडे जाताना पहिलाच पूल लागत ना तथाच गाडी पाडेल आहे. हा ना मी हो तथाच हो. काय गाडी का काय पडली? माही सांगा तिकडे पडला का काय? चल बरं जा. त्याच्यावर समजलं काय चालतं विचार करत नाही. तू दिसतोस पण नको समोर आलो तर गाडीची कोणाला लागला आहे तो सांग. काही नाही भाऊ आम्हाला खर्चडेला आहे. ती गाडीची स्टिकर आहेत ना तीच फाटेला. हा मीटर ना तो एकदम चालू आहे. फक्त 100-200 रुपये खर्च आहे भाऊ. आखा गाडी कंडिशन मध्ये आहे. तरी ते तुला सांगला गाडी नेस नको ना नेलीस तर हलूच जातास ना. अरे भाऊ हलूच जात होतो पण मंगा आठवाला का बायसाना घरा जायचं आहे पटापट तर आम्हाला रेस दिली गाडीची तर डायरेक्ट गाडी निजूनच सापडला. हो निजून जशी पडली हवी ना काय. माझी गाडी नव्हती तर काय नाही. आता गाडीवाला कोणाकडे माहित आहे काय. पण गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे भाऊ. जरा सांगला तर ऐकायचा पण ऐकायला तर अजिबात तयार नाही. ठेव पण येत आहो मी. अरे यो सा भाऊ आला. बस भाऊ त्याला हेच काम तू आहे. काय रे लागेल नाही ना? तुला सांगला गाडी घेऊन नको ठेवलास ना फोडून. आपली गाडी आहे. अरे भाऊ नाही असता निजून सापडला गाडी पण गाडी बेस आहे कंडिशन मध्ये. घंटा कंडिशन मध्ये आहे. आखा फोडून ना जर तिकडशी. तुला गाडीचा पडेल आहे का? माझ्या भावाचा भाऊस बेस आहे ना. पण आपली गाडी आहे काय. आपली गाडी होती तर काय नाही. आपली गाडी तर तुला मेहन मारवेल. कंडिशन मध्ये आहे. नाही भाऊ अथजान जरा फुटेला आहे ना तर गाडी अख्खी कंडिशन मध्ये आहे. मीटर ना तो चालू आहे. मीटर चालू तर त्या मीटर घेऊन हिंडशील. लाईट पण पेट. धरा लोटा. आता तो गाडीवाला कोणाक झगडल. कसा भाव होणार रे. चालवाय नाही गाडी या जाऊ नाही. अरे ते ना नाही तर जास्ती मन फुटेलच नाही ना जरा कसा सरपटला तर सरपट नाही तर गाडी कंडिशन मध्ये आहे. जोडी जमत ओढीच नाही याची. सा जोरात नाही याची गाडी. आता नांगलास ना फक्त आम्हाला सा खर्चडेल बस. लोट जरा. बस बस थांबतच. जा सांगते गैरेज वाले. ए भैया हमारी गाड़ी को नांगो ना उधर वो थोड़ा सा फूट गया है. उसका डिफर फूट गया है ऐसा हैंडल का थोड़ा सा ही है. गाड़ी कंडीशन में है एकदम. घंटा कंडिशन मध्ये आहे. 17दा सांगते तरी भंगार आहे गाडी में सांगत कंडिशन मध्ये आहे. नहीं वो थोड़ा सा ही वो गिर गया वैसे मतलब फंस गया ना तो वाकड़ा तिकड़ा गाड़ी हो गया और ऐसा लेट गया जैसा उधर ही थोड़ा सा फूट गया बस. खर्च कोणा केला रे बॉडीचा. येईल 15-20 हजार. तरी तर सांगला तुला काय गाडी दुसऱ्याची आहे तरी पण ओढा काय करा हट करायचा. दुसऱ्याची गाडी पण भाऊस तर माझा बेस ना. भाऊस बेस पण ती गाडी पाडून ठेवली ना. आता ते गाडीवाल्याला पैसे कोण देईल. ते भावासला द्या सांग पैसे. तर पैसे तर देता ना पण ते पाहून आता कुठेच देईल. तर जरा समजून गाडी हिंडवायची. दुसऱ्याची गाडी सांगला ना आता ते गाडीला कोणा खर्च आलाय माहित आहे काय. मला ना माहित थोडा काला तर नाही माहित तर मग समजायचं ना जरा. नाही माहित. मोहनदा ओ मोहनदा मोहनदा होते मला केस बेस कर. तो गाडीवाला आला आहे. जा न जा. कोठ पडला आहे तर का गाडी पाहून पडला आहे का तिकड. ते ठोट लोकांची कामाच असे. अरे पलेल बलेल काय नाही होतून घराच. चल ना घरा बसायला. बसा काय नाही. पाड्याचा होतास तरी तुला गाडी दिली जाण्यासा लगेच येता हो ना तसे पाडणार ठेवलीस. गाडी कोठा आहे. गाडी तलवाडची नाक्यावर नाही ठेवला आहे. गाडीला काय नाही होदेल. गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे. हो रहल कंडिशन मध्ये आका फोडणार ठेवेल आहे. पण नांगलेस मी फोटो. अरे विठले तर झाला तर जाऊन देस ना. आता काय कराय. विठल्या काय सांगायचं नाही मला. निले माझं नाव ना तसा पण तुझ्या मामाच लाग. मामा सांगायचं मला आताच्या आता गाडी स्वारून पाहिजे. हा तर मामा तू काही टेन्शन नाव घेस. जा ना घरात तयारी करून राही. मी पैसे घेणं लगेच येईन. जाय ना काय जा पटकन पैसे घेऊन ये. चल येतो हा. बेस बरी गाडी ती जाणना सा लगेच सा ये ना पाडून ना तसे. आता तुम्ही करत हेच कायला झाला काय पण लगीन झाला ना काय असाच राहते. जास्ती काय नाही बारीकच चुकी होती माझी हो पण नवऱ्याने हे बेस लगावलं हा ना. घरा भावासला सांगाय तर ते इकडं वेगळाच भांडण व्हाय आहे रे. तर नाही सांगला त्याच बेस इकडं चाहू तसाच राहायला लागेल. तर काय आता नवरा बायकोचं भांडण होत नाही ना झाला तरी चालू परत खारीच. तुम्ही कमेंट करशाल काय तुला ओढा कुठ जाता तुझा हात कट जाईल. तर त्याच्यात तुम्ही टेन्शन नको घ्या. कॅमेरामॅन जरा कसा कॅमेरा फिरवता. बस कॅमेरामॅन इकडे फिरव. तर नांगला ना तुम्ही मालू बेस दुखवायला तो मेहनो जास्ती नाही 100-1 दिले हवे
ना तुम्हाला असं तुमचा नवराच घरात राहत देत हो ना तर तुम्ही नको असं कर जास. चला तर हॅपी रक्षाबंधन.